आजचा व्हिडिओ त्या व्यक्तींसाठी, खास करून लेडीज माझ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी आहे, कारण की मी तसं जगायला लागले तेव्हापासून मी आनंदी राहायला लागले। तसंच तुम्ही पण जगलात तर स्वतःच्या लाईफमध्ये थोडंसं का आनंदी राहू शकता। जेव्हा आपण दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतो, त्यांच्यासाठी जगत असतो, त्याला काय वाटेल हा विचार करत असतो, तेव्हा तुम्ही ना सगळ्यांच्या नजरेत चांगले असता। किती ग बाई गुणाची सून आहे यांची असं बोलतात। पण जेव्हा काय तुम्ही तुमच्या मर्जीने थोडंसं काही जगायला लागता, थोडंसं तुमच्या मर्जीने काहीतरी करायला लागता, तेव्हा ह्याच्या विरुद्ध होतं, सगळं काही उलटं होतं आणि आपलीच लोक आपल्याला नावं ठेवायला चालू करतात, किती वाईट आहे हे सिद्ध करून दाखवायला चालू करतात। त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, जसं की मी केले। हॅशटॅग आपली लोक आउट। अशी लोक मला नकोच आहे, जी ना माझ्या लाईफमध्ये ढवळाढवळ करतील। आपण कोणाच्या लाईफमध्ये जाऊन विचारत नाही ना, तुम्ही असंच का करता, तुम्ही तसंच का करता। मग आपल्याला पण आपल्या लाईफमध्ये कोणी येऊन सांगायचं नाही की तुम्ही असंच करता, तुम्ही तसंच करता। हे खास करून हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी आता खूप सारं असं वाईट वाटायला लागले, मला पंख फुटलेत असं त्यांचं झालेलं आहे। परत बरेच सारे टोमणे येत आहेत आणि काय व्हिडिओ बघणार, मोबाईलवरती बघणार, यूट्यूबला जाऊन बघणार, फेसबुकला जाऊन बघणार, इकडे सोशल मीडियावरती व्हिडिओ बघणार, तिथे कमेंट तर अजिबात करणार नाही। पण त्याचे टोमणे एकतर घरी येऊन करणार किंवा मग दुसऱ्या पाहुण्यांच्याकडे करणार, जेणेकरून मला तिकडून सगळीकडे असं फिरून 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 माझ्यापर्यंत ते पोचायला पाहिजे। अशा व्यक्तीशी की मी कशी बदलले हे सांगण्याचा प्रयत्न करणार, पण काही फरक पडत नाही मला। तुम्ही किती जरी बाहेर बोललात, अदरवाईज कुठे जाऊन तुम्ही दुसरीकडे सांगितलं, मला काही फरक पडत नाही। मला फक्त माझ्या नवऱ्याचं मन जपायचं आहे, त्याला काय वाटतं ह्याचा विचार करायचा आहे। जर माझ्या नवऱ्याला काय प्रॉब्लेम नसेल तर मी जगाचा विचार करणार नाहीये। खरं सांगते, तुम्ही पण करू नका, कारण की हे जग ना, जग म्हणण्यापेक्षा हे जी आपली जे सौकोरची लोक आहेत ना, आपली आपण हक्काची, माझी भाऊकी, माझी पाहुणे, माझं हे माझं ते आपण हे करतो ना, आपली नसतात। खरोखर सांगते, आपली नसतात। तो फक्त व्यक्ती ना आपला स्वार्थ बघत असतो, आपल्याकडून जितकं काही करून घेता येईल तेवढंच बघत असतो। थोडंसं त्याच्या विरुद्ध, मनाच्या विरुद्ध करून बघा ना, तुम्हाला किती त्रास होईल ह्या गोष्टीचा, की आपण डोळे बंद करून त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला होता, तीच व्यक्ती आपल्याबद्दल असा विचार करते। खरं सांगते, स्वतःच्या मर्जीनं जगा खरंच।